नमस्कार मित्रांनो, आज आमचं फर्निचरचा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओमध्ये आपण पूर्ण किचनमध्ये काय पद्धतीने लागतं त्याची साईज वगैरे सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण पहिलं वरचे जे सजवणार आहे तर बघू शकता हे कोटमाळे मित्रांनो. तर हे कोटमाळे आहे आणि इथं बघू शकता एका साईडला इथं कॉलम आलेला आहे. आपण क्लिक केलं आहे त्याच्या खाली कॉलमच्या की आपल्याला पुढे चालून याच्यावर सिलिंग करायची झाली तर आपण सिलिंग करून इथपर्यंत आपण हे जागा सोडलेली आहे आणि त्याच्या खाली एक दरवाजे बनवलेले. तर हे दरवाजे आहे तर बघू शकता असे हे 12 फूट आहे. हे पूर्ण टोटल बांधले आपण. तर बघू शकता हे 2 4 5 6 7 8 9 10 दरवाजे आहे. आणि जे दरवाजाची साईज आहे मित्रांनो, तर दरवाजाची साईज 16 इंचाची ठेवलेली आहे आपण. 17 इंचाची साईज आहे आणि हाईट पण आपण यावेळेस कमी केली आहे, 31 इंच ठेवलेली आहे. कारण जास्त ठेवली तर बेंड होण्याची शक्यता असते. तर बघू शकता या अशा प्रकारे आपण येईल कोटमाळा वरती बनवलेली आहे आणि त्याला रोज गोल्डची हँडल लागलेली आहे बघू शकता इकडल्या साईडला. आणि कलर कॉम्बिनेशन आपण 2 हे बघू शकता डार्क घेतलेली आणि 2 लाईट अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेशन इथं केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहे मित्रांनो जे खालच्या साईडला आपण रॅक बनवलेलं आहे. तर हे जे रॅक आहे मित्रांनो हे कमीत कमी असं 10 फुटाचं रॅक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं जे हा रॅक आहे हे अगोदर कडाप्याचं बनवलेलं आहे बघू शकता इकडल्या साईडला. तर हे असे कडाप्याचं तयार केलेलं आहे. तर तुम्हाला जर काही किचनमध्ये रॅक करायचं असेल तर खर्च जातोय. कारण तुम्ही आता कडापे लावले त्याच्यानंतर त्याच्यात काय झालं डब्बा ठेवला तर ही साईज कमी झाली. याची जी साईज आहे तर बघू शकता 10 इंचाची ठेवलेली आहे ना, म्हणजे याच्यामध्ये डब्बा वगैरे बसत नाही. त्याच्यामुळे आपण याची साईज वाढलेली बघू शकता. आता सध्या 17 इंच साईज आहे याची, म्हणजे 17 इंचाचा डब्बा बसू शकतो. 14-15 इंचाचा डब्बा असतो तर 15 इंचाचा डब्बा याच्यात बसू शकतो. त्या हिशोबाने आपण याला वाढवून घेतलेलं आहे पूर्ण कडाप्याच्या मध्ये. आणि त्याच्यानंतर आपण इथं ही प्रोफाईलची डोर टाकलेली बघू शकता अशी. आणि इकडल्या साईडला पण हे जे कलापा दिसून नाही म्हणून आपण लावून ना त्याला सनलाईट लावलेला आहे इकडल्या साईडचा. तर याची टीप आपण भरपूर अशी वाढवून घेतलेली जवळपास 17 इंचाची घेतलेली. आणि त्याच्यानंतर हे काचेचे दरवाजे टाकलेले. त्याच्यानंतर इथं 1-2 अशी आपण डब्याने सोडलेली म्हणजे 3 खाली आणि त्याच्यानंतर 2 शेल्फ आहे. तर बघू शकता हे असे प्रोफाइल मध्ये डोर टाकलेली. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपण दरवाजे टाकलेले. हे क्लाउडचे 25 mm दरवाजे बनवलेले. आणि इकडे खाली तसंच होतं, कमी साईज होती त्याच्यामुळे आपण लेवल केलेले. आणि हे जे तर हे 2 दरवाजे आपण तयार केलेले आहे. खाली त्याच आहे बघू शकता हे 2 आहे. त्याच्यानंतर इथे सिंगल दरवाजे केलेला आहे. इथं कडापा आल्यामुळे आपल्याला इथं सिंगल दरवाजा घ्यायला लागला कारण 4 फुटाच्या वरची सीट येत नाही 25 mm ची. त्या हिशोबाने आपण त्याला कमी केलेलं. तर बघू शकता असे तिकडे 3 आणि इकडे 3 असे 6 दरवाजे वरती आणि 6 दरवाजे खाली असं आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि इथेही सनलाईटचं कॉम्बिनेशन ग्लोसी मध्ये केलेलं आहे आपण. हे किचनला पूर्ण ग्लोसी सनलाईट आहे. त्याच्यामध्ये हे व्हाईटचं आणि 2 डार्कचे 2 लाईटचे असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघू शकता थोडीशी फ्रीजला जागा सोडलेली आहे. इथं फ्रीज येणार आहे तर आपण इथं फ्रीज बसणार आहे. तिथून इकडं आपण किचन वाटा चालू केलेला आहे. तर किचन वाट्यामध्ये आपण हे बघू शकता हे पूर्ण किचन वाट्याचं आहे. त्याच्यानंतर आपण हे जे नाश्त्यासाठी आपण डिश वापरतो ते नाश्त्याची डिश आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. छोटी प्लेट वगैरे ठेवू शकतो. तर याच्यामध्ये आपण डबल टाकलेलं आहे. दोन्ही पण ठेवू शकतो तुम्ही, इकडल्या साईडला पण इकडल्या साईडला पण. काही उरल्या तर इथे पण ठेवू शकतो. आणि हे ऑटोमॅटिक ओढून घेतं याच्या चॅनलचं. आणि त्याच्यानंतर इथं ताटाचं टाकलेलं आहे आपण, जे मोठाले ताटा असते आपले त्याच्यासाठी सोडलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता इथं गॅससाठी हे केलेलं आहे आपण. इथं 2 सिलेंडर बसणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं गॅसला जाळी वगैरे कारण गॅस वगैरे लीक झाला तर या जाळीतून तो बाहेर येणार. आणि इकडच्या साईडला आपण इथं कटलेरी ठेवलेलं आहे. तर हे पूर्ण कटलेरी बघू शकता, या अशा पद्धतीचं कटलेरी. आणि त्याच्यानंतर इथं
हे प्लेन आहे, हे प्लेन मध्ये सोडलेलं आहे आपण, आणि हे पण प्लेन आहे. आणि याला हँडल बघू शकता, हे रोज गोल्ड कलरचं हँडल लावलेलं आहे. आणि इथं कॉम्बिनेशन तसंच घेतलेलं आहे आपण ग्लोसीमध्ये. हे पूर्ण प्लेन आहे, हे पूर्ण प्लेन बास्केट आहे. याच्यात कुकर वगैरे तुम्ही ठेवू शकता मोठा मोठा. आणि त्याच्यानंतर इथं जे आहे मित्रांनो, इथं बेसिंगचा इथे आहे, इथं वरती बेसिंग आहे. तर ते बेसिंगच्या नंतर आपण इथं एक सेल्फ टाकलेला आहे, जेणेकरून आपण स्टोरेज वगैरे इथं काहीतरी तुम्ही ठेवू शकता, कारण जागा तुमची वेस्टेज जात नाही. त्या हिशोबाने आपण इथं तर या. आणि किचन समजा असं 9 फुटाचं किचन आहे मित्रांनो, असं 9 आहे. आणि असं जवळपास 7.5 फुटाचं आहे, 9 बाय 6.5. आणि त्याच्यानंतर आपण किचनच्या बाजूला इथं बघू शकता, इथं देवघर ठेवणार आहे. आणि त्याच्यासाठी देवघरासाठी ड्रॉप केलेला आहे, हे असा ड्रॉप केलेला आहे. आणि त्यांच्याकडे जुनं देवघर आहे, ते देवघर ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडे साईडला बघू शकता, इकडे साईडला दरवाजा आहे. आणि इकडे एक बाहेर भांडे करण्यासाठी जागा आहे, त्यासाठी हा डोर आहे. त्याच्यानंतर इथं हा डोर ओपन केल्यानंतर इथं जागा, एक रंगवाली जागा, त्याच्यासाठी आपण एक रॅक केलेला आहे. इथं एक छोटंसं रॅक केलेलं आहे आपण, ते बघू शकता. असं 2 छोटंसं आहे दरवाजाच्या दिवस, दरवाजा उघडल्यानंतर ते देऊन येऊन जातं. आणि हे टाकायचं होतं, त्याला आपण क्लाउडमध्ये फायनल केलेलं आहे. तर मित्रांनो, यासारखं किचनचं सेटअप आहे. तर बघून घ्या एकदा, आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आम्हाला नक्की मेसेज करा, किंवा हे पण करू शकता. आणि तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, संजना फर्निचरवर चॅनल आहे, चॅनलचं नाव आहे मित्रांनो आमचं. तर हा किचनचा पूर्ण व्हिडिओ आहे, बघू शकता. तर कसं वाटलं तुम्हाला किचन, कसं नाही, हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचं फेसबुक पेज आहे नारायण सुरसेचे नावानं, तिथेही जाऊन तुम्ही याचे पूर्ण व्हिडिओ बघू शकता.